चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे, बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी पारमार्थिक काल्याचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू असलेला हा उत्सव गुरुनाम गुरु ब्रह्मलीन बंकट स्वामी महाराज यांचे परमशिष्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतील बंकट स्वामी महाराजांचे परमशिष्य असणारे आंदरसूल रत्नवाशी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज एंडाईत उर्फ गोठेराम बाबा अवघड शास्त्री यांचीही 25वी रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वर्ष आहे. या ठिकाणी समस्त एंडाईत परिवार आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मंडळ माता भगिनी अंदरसूल सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने चालू असलेल्या उत्सवाची सांगता या निमित्ताने आपलं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मला असं वाटलं की आपल्या ओळखीचं कोणीच इथं नसणार आहे, कारण तारीख घेतली होती फोनवर. कोणी घेतली होती मला माहिती, कोणी फोन केला होता, सार्थक या महाराजांनी फोन केला होता, पण इथलं काही सांगितलं नव्हतं. कोणाची पुण्यतिथी आहे, कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, कुठल्या परंपरेला कार्यक्रम, काहीच माहिती नव्हतं. काल मला श्रावण महाराजांचा फोन आला आणि त्यांनी थोडीशी इथली माहिती दिली की ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे ते मोठं विभूतिमत्व या ठिकाणी होऊन गेलं. सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये बंकटस्वामी महाराजांचे पट्टशिष्य आणि वेदांतामध्ये खूप त्यांचा अधिकार असा होता. आणि असे असणारे गोठेराम बाबा, हो, मला त्यांनी सांगितलं की ते अवघड चिंतन करायचे म्हणून त्यांचं नाव अवघड शास्त्री पडलं. म्हणजे अवघड अभंगावर चिंतन करायचे. मामासाहेबांनी दिली, हां, मामासाहेबांनी दिली ती उपाधी, मामासाहेबांनी पदवी दिली त्यांना अवघड शास्त्री. आणि अशी एक महान विभूती त्यांच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आणि या निमित्ताने आज मी म्हटलं सुरुवातीला मला असं वाटलं आपल्या कोणी ओळखीचं आहे की नाही तिथं, परंतु आलेली सगळी आमची महाराज मंडळी दिसली. नंतर आदरणीय आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील नेवासा भागामध्ये खूप चांगलं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे परम आदरणीय आमच्या वारकरी संप्रदायातील आत्ताच उल्लेख केला भजन भीष्म, ज्यांनी खूप भजनाची सेवा केलेली असे आमचे राम महाराज झिंजुरके बाबाई या ठिकाणी आले, त्यांनी चाल म्हटलेली आहे. आमचे आदरणीय अंकुश महाराज आहेत.
बरीचशी महाराज मंडळी तर सगळ्यांची मला नावं माहिती नाहीत, जुनी मंडळी. आणि समोर बसलेले सगळे ज्यांना वैकुंठवासी बाबांचा सहवास घडला, बाबांचं श्रवण तुम्ही केलेलं आहे. कितवी 25वी पुण्यतिथी म्हटल्यानंतर बरीचशी मंडळी अशी असतील ज्यांनी बाबांचे पाठ ऐकले असतील, बाबांची कीर्तन ऐकली असतील. अशी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची. विठ्ठल आजची आपली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. साधू संतांनी 3 प्रकारच्या काल्याचं वर्णन आपल्याला संतवाङ्मयामध्ये केलेलं आढळून येतं. एक जो काला आहे तो स्थूल शरीराकरता, दुसरा जो काला आहे सूक्ष्म शरीराकरता, आणि तिसरा जो काला आहे कारण शरीराकरता. तुम्ही म्हणाल सुरुवातच स्थूल शरीर सूक्ष्म शरीराने केली, अवघड शास्त्रींच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे म्हणून बरं का. कीर्तनाच्या यादीमध्ये सुद्धा 2-4 वेदांताचार्य दिसले मला. म्हणजे वेदांत ऐकत असले पाहिजेत तुम्ही सगळे लोक, त्यामुळे सांगायला हरकत नाही. विठ्ठल बऱ्याच वेळेला काय होतं, जिथं ऐकण्याची सवय नसते आणि तिथे जर कीर्तनकारांनी काही प्रक्रिया सांगायला सुरुवात केली, अवघड विषय सांगायला सुरुवात केली, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव, लोक म्हणतात पुढच्या वर्षी कीर्तनकाराचाच अभाव, कारण आम्हाला काहीच कळलं नाही असं म्हणतात. पण आता अवघड शास्त्रींचं हे परिसर असल्यामुळे थोडंसं चिंतन आपल्याला करायला हरकत नाही. 3 शरीराचा विचार शास्त्रामध्ये सांगितला आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कोणतं? कारण शरीर. स्थूल शरीर कशाला म्हणतात? हे अन्नाने पोषलं जातं, आपल्याला दिसतं, हे स्थूल शरीर आहे. सूक्ष्म शरीर कशाला म्हणतात? हे पडल्यानंतर सुद्धा जे असतं, ज्याच्याकरता आपण श्राद्ध करतो, कर्मानुसार वासनेनुसार वेगवेगळ्या गतीला प्राप्त होत असतं, ते सूक्ष्म शरीर आहे. आणि कारण शरीर म्हणजे या सगळ्यांना कारण असलेलं अज्ञान, त्याला सुद्धा कारण शरीर म्हटलं. विठ्ठल स्थूल शरीराकरता सुद्धा काला सांगितला संतवाङ्मयामध्ये. पहिला काला सांगितलाय तो म्हणजे दही भाताचा काला. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. शरीराला सात्विक भोजन पाहिजे, चांगलं भोजन पाहिजे, कारण अन्नावर आपलं मन अवलंबून असतं. म्हणून शरीराकरता जो काला सांगितला तो दही भाताचा काला आहे. पण नुसतं शरीराला भोजन असून चालत नाही बरं का. शरीराबरोबर मनाला सुद्धा भोजन पाहिजे. शरीराला पंचपक्वान्नाचं भोजन आहे, पण माणसाचं मन जर अतृप्त असेल तर त्याला पंचपक्वान्न गोड लागत नाहीत. बरोबर आहे ना मग? शरीराला भाजी भाकरी असली तरी चालते, पण मन माणसाचं तृप्त पाहिजे. ऐकताय का तुम्ही? ऐका, लक्ष द्या. काय माणसं येत जात राहतात, तुम्ही कीर्तन ऐका. विठ्ठल आमचे गुरुवरे सांगत असतात, हे लक्ष देणं अवघड आहे. म्हणजे गुरुवरे म्हणत असतात, एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का नाही कळलं? ज्यांना कळलं तेवढेच हसले. एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. घ्या माझे ₹1,00,000 आणि करा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण कीर्तनात लक्ष देऊन ऐकणं अवघड आहे. ₹1,00,000 देण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे, ऐका, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लक्ष देऊन ऐकण्याकरता लागतंय. विठ्ठल शरीराकरता जो काला सांगितलाय तो दही भाताचा काला सांगितला. यानंतर मनाकरता सुद्धा काला पाहिजे. शरीरापेक्षा सुद्धा मन महत्वाचं आहे बरं का. आमचे गुरुवरे सांगत असतात, परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती महत्त्वाची. परिस्थिती खूप चांगली आणि मनस्थिती बिघडलेली असेल तर तो सुखी का दुःखी?
दुःखी. परिस्थिती सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर तो सुखी का दुःखी? सुखी. पण गुरुवारी म्हणत असतात परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या पण मनस्थिती करता सप्ताहातले काही दिवस काढा. परिस्थिती करता तुम्ही पूर्ण दिवस द्या पण मनस्थिती चांगली राहिली पाहिजे याच्याकरता सकाळचा आणि संध्याकाळचा अर्धा तास रोज काढला पाहिजे. नाही तर दुर्दैवाने परिस्थिती चांगली होते पण आपली मनस्थिती बिघडते. म्हणून मनाकरता केलेला काला हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी दुसरा काला सांगितला मनाकरता काला. कालेच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतो. कोणता प्रसाद देतो? दही आणि लाही हा तर प्रसाद आहेच आहे. किंवा इतर दिवशी कदाचित भोजन नसेल तरी सुद्धा कालेच्या दिवशी मात्र भोजनाची व्यवस्था असते. काही काही लोक असं म्हणतात नाही तुम्हाला 2-3 दिवस कीर्तन ऐकायला मिळालं, कमीत कमी तुम्ही कालेच्या दिवशी या. नाही तुम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायला 10 ते 12 जमलं तरी सुद्धा 12 वाजता कशाला या? प्रसादाला या. पण 12 वाजता आल्यानंतर प्रसाद नाही बरं का. 12 वाजता आल्यानंतर मग भोजन आहे. जो कीर्तन ऐकेल त्याला प्रसाद मिळतो. प्रसाद शब्दाची व्याख्या शंकराचार्यांनी सांगितली, प्रसाद असतो प्रसन्नता. देखे अखंडित प्रसन्नता अथि जेथ चित्ता, रिगणे नाही समजता संसार दुःखा. शंकराचार्य म्हणतात प्रसाद प्रसाद म्हणजे काय? आपलं मन प्रसन्न होणं हा खरा प्रसाद आहे. आपण इतके दिवस वारी करतोय, इतके दिवस भजन करतोय, इतके दिवस परमार्थ करतोय, आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला का नाही कशावरून ओळखायचं? आपलं मन प्रसन्न राहत असेल तर समजायचं आपलं परमार्थ व्यवस्थित चाललंय. झाले या चित्तासी समाधान, समाधान झाले या चित्तासी समाधान, समाधान
ज्ञानोबराय म्हणतात, तैसे अभिन्न या सेवा चित्त मियाची भरील जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण जाहला. देवाचा खरा प्रसाद म्हणजे काय? भगवंताच्या ध्यानाने चिंतनाने आपलं चित्त भरून जाणं, चित्त भगवताकार होणं म्हणजे प्रसाद आहे. आणि तो प्रसाद आपल्याला इथून घेऊन जायचा आहे. 2 प्रकारचा काला आणि तिसरा काला सांगितला आहे, तो म्हणजे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. हे सगळं करत करत आपल्या जीवनामध्ये अभेद निश्चय होणं, परमात्मा स्वरूपाचा निश्चय होणं, हा आपल्या जीवनातला खरा काल आहे. आणि हा काला सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला हो? कोणी केला? काहीतरी बोला. मान हलवून मला काहीच कळणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा काला कोणी केला? हा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. काल कीर्तन म्हणजे एक संवाद आहे बघा, वक्ता आणि श्रोता यांचा. म्हणून मी विचारतोय, हे तुम्ही मला आम्हाला कशाला त्रास देता? कारण वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे. कीर्तनात काय चाललंय श्रोत्याला कळलं पाहिजे, वक्त्याला कळलं पाहिजे. ऐकतात का नाही? कीर्तन संपल्यानंतर लोकांना विचारलं, कसं काय कीर्तन झालं? म्हणजे 1 नंबर झाला. कोणता अभंग घेतला होता? म्हणजे अभंग बिभंग नाही आपल्या डोसक्यात, याचा काय उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणता अभंग घेतलाय? ज्ञानेश्वर महाराज आहे का, तुकाराम महाराजाचा आहे का? पहिलं चरण काय होतं थोडं तरी लक्षात राहिलं पाहिजे. काय बोलत होतो मी? हां, सगळ्यात काला कोणी पहिल्यांदा केला? तर काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. एकदम बरोबर. यमुनेच्या वळवंटामध्ये भगवंतांनी सगळे गोपाळ एकत्र केले बरं का. हो, काला म्हणजे एकत्रीकरण. सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे काला आहे. एकत्र यायचं म्हणजे फक्त शरीराने एकत्र यायचं नाही बरं का, मनाने एकत्र यायचं. नाही तर बरेच वेळेला लोक शरीराने शेजारी शेजारी बसलेले असतात, पण मनाने कितीतरी किलोमीटर दूर बसलेली असतात. काला म्हणजे मनाने एक होणं म्हणजे काला आहे. काल्याशिवाय आनंद नाही. काला म्हणजे आनंद. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात एक विचार पाहिजे, घरात आनंद पाहिजे असेल तर घरात एक विचार पाहिजे, मनात आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा काय पाहिजे? एक विचार पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. भागवतात असं वर्णन आले, जी कमळाच्या पाकळ्या असतात ना, मोठी पाकळी, नंतर लहान पाकळी, नंतर लहान पाकळी, तसं भगवंतांनी मोठे मोठे गोपाळ लांब बसवले. लहान लहान होते ते जवळ घेतले. हे लहान मोठे म्हणजे वयाने मोठे नाही बरं का, जो वृत्तीने लहान आहे. देवाकडे गेल्यानंतर जो लहान होतो ना, देव तेव्हा जवळ घेतो. देवाकडे गेल्यानंतर सुद्धा जो मोठेपणा विसरत नाही, अभिमान विसरत नाही, देव म्हणतो जरा तू लांबच बस, नको जवळ येऊ. ज्ञानोबा रे बोलतात, जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे. आणि मग भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले. शुकाचार्यांनी त्याचं वर्णन केलंय. बिभरद्वेनुम जठरपटयो हो शृंगवेत्रीच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु. भगवंतांनी त्या ठिकाणी मोरमुकुट घातलेला आहे, दिव्य असा पितांबर आहे, कुरळे कुरळे केस आहेत, मेघश्याम वर्ण आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, आजूबाजूला सगळे गोपाळ आहेत. आणि त्या मध्यभागी भगवान परमात्मा सगळ्यांना काला देत असताना असं वर्णन केले, सगळ्यांना हसवत होते. हासयन नर्मभिस्वही, म्हणजे काला देत असताना, काला घेत असताना माणसाने हसत हसत घेतला पाहिजे. म्हणजे माणसाने कायमच हसत राहिलं पाहिजे बरं का. हसत म्हणजे प्रसन्न राहिलं पाहिजे, प्रसन्न राहायला शिकलं पाहिजे. आपण किती देवदेव करतो यापेक्षा किती आनंदी राहतो हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर असं वाटतं हे आताच पोचवून आले का काय कोणाला. इथं नाही तसं कोणी बरं का. चेहरा माणसाचा प्रसन्न पाहिजे, आनंदी पाहिजे. आनंद करता परमार्थ आहे. म्हणून भगवान परमात्मा सगळ्यांना हसवत होते. हासय नर्मभिस्वही स्वर्गे लोके मिशती भुजे यज्ञ भुगबाल केली. आणि सगळ्या देवांना सुद्धा तो आनंद वाटला काल्याचा. जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटात केला ना, अगदी तोच काला, तसाच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये साधू संतांनी केला. सगळी संत मंडळी एकत्र आली. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, जनाबाई,
सावता महाराज, गोरोबा काका आणि या सगळ्या मंडळीमध्ये काल्याचं कीर्तन कोणी केलं? नामदेव महाराजांनी. जनाबाईंनी त्या काल्याच्या कीर्तनाचं वर्णन केलंय. एक चिटाळी झाली चंद्र सर्वांची एक टाळी झाली. एक टाळी झाली म्हणजे सगळ्यांचा एक विचार झाला. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे, चंद्र भागे वाळवंटे. परमान जरी म्हणलं तरी आपल्याला एवढा आनंद येतो. प्रत्यक्षात हा प्रसंग घडला असेल तेव्हा किती आनंद झाला असेल. तोच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भगवान आपल्या सर्व साधू संतांनी एकत्र येऊन केला. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला काल्याचं निमंत्रण करतात. भगवंतानी जो काला केलेला होता तो सगळा गोपाळांच्या करता केलेला होता. कोणाकरता केला? गोपाळांच्या करता केला. असं वर्णन केलंय की काला पाहण्याकरता ब्रह्मादिक देव सुद्धा आले होते. पण काला सुरू झाल्यावर आले बरं का. बऱ्याच वेळेला मोठी माणसं कीर्तन सुरू झाल्यावर येतात आणि ते जवळ येऊन बसत नाही, ते लांब उभे राहतात, लांब बसतात. त्यांना असं वाटतं ह्या सामान्य लोकांच्यात बसायचं, टाळ घ्यायचा, उभं राहायचं, टाळ वाजवायचा. मी एवढा मोठा. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेत अशी पद्धत नाही बरं का. कोणाचंही लहानाचं कीर्तन असलं तर मोठी माणसं टाळ घेऊन उभी राहतात. बसण्याची पद्धत नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं आहे, मान आडवा येतो, प्रतिष्ठा आडवी येते. काला सुरू झाला आणि ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले आणि पाहिलं की काला भगवान परमात्मा काला देत आहेत. गोपाळांना काला देत असताना भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खात होते. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. आम्ही सोहळ्यात नैवेद्य दाखवतो, देव कधी खायला येत नाही आणि उष्ट कसं काय खातोय? देवाला प्रेम असेल तर उष्टही चालतं आणि प्रेम नसेल तर सोहळ्यातलंही चालत नाही. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ उष्टच द्यायचा असं नाही बरं का. पण भगवान परमात्मा खात होते, आवड होती देवांना. पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी. पण ब्रह्मदेवाला वाटलं हा खराच देव आहे की नाही, परीक्षा घेतली पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, आजूबाजूलाची काही वासरं चरत होती ती वासरं सगळी उचलली आणि सत्य लोकाला नेऊन ठेवली देवाची परीक्षा पाहण्याकरता.
भगवान परमात्मा काला देत होते, ब्रह्मदेव ते वासरं घेऊन गेले. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय का नाही ऐकत? हां. वासरं गेली आणि वासरं गेल्यावर लोकांचं काही लक्ष त्या काल्यात लागत नाही. सगळ्याच लोकांचं लक्ष काल्यात असतं असं नाही. काहींचं लक्ष मोबाईलमध्ये, काहींचं लक्ष घड्याळाकडं, आणि काहींनी वासरं घरून आणलेलीच असतात. ती काय काल्यात लक्ष लागू देत. इकडं जा तिकडं जा. मोठी हाऊस लोकांना. लहान लहान पोरं आणायची, नेमकी कीर्तनकाराच्या पुढंच बसवायची. ती पोरं त्याला पोराचंच वय होते, त्याचं वय कीर्तन ऐकण्याचं नाही आहे. ज्यावेळेस ऐकायला पाहिजे किंवा ज्यांनी ऐकायला पाहिजे त्यांना हे आणत नाहीत, कारण त्यांचं हे ऐकत नाहीत. ती लहान लहान घेऊन येतात. ते काही कीर्तनात बस. आता वासरं जाऊ द्या, तर हे वासरांचं जाऊ द्या. ती वासरं गेल्यानंतर कुजबूज सुरू झाली. कुजबूज सुरू झाल्यानंतर भगवान म्हणले, मी तुम्हाला काला द्यायला एवढ्या लांबून आलो, तुमचं लक्ष काल्यात नाही. एक गोपाळ म्हणला, देवा आमची वासरं दिसत नाहीत. वासरं नसेल तर आमचं लक्ष लागत नाही. संसारात जर काही गडबड झाली तर माणसाचं लक्ष कीर्तनात लागत. देवाला कधी कधी भक्तांचा संसारसुद्धा नीट करावा लागतो. देवा आमचं लक्ष लागेल कसं? आमची वासरं दिसत नाहीत, वासरं गेलीत. मग भगवंत म्हणले, काय काळजी करू नका, मी तुमची वासरं घेऊन येतो, फक्त तुम्ही कुठं जाऊ नका. भगवान वासरं आणण्याकरता गेले. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाला संधी मिळाली. ही गोपाळ उचलले तेही सत्यलोकात नेले. भगवान परमात्मा परत येऊन पाहतात, तिकडं वासरं, इकडं गोपाळ नाहीत. आता देवाला सांगावं लागेल का? देवाला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळो येते. कोणाच्या मनात काय चाललं हे सुद्धा देवाला कळतं. हे देवाला कळतं. कोणी झाडू मारला देवाला कळतं. कोण हार घालायला फक्त आलं देवाला कळतं. देवाला सगळं काही कळतं. देवाच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा असून ब्रह्मदेव माझी परीक्षा घेतो म्हणजे काय? आता मीच ह्याची परीक्षा घेतो. म्हणून देवाने काय केलं? जेवढे गोपाळ होते, जेवढी वासरं होते, ज्यांच्या घोंगड्या, काठ्या, वाहना, भागवतात असं वर्णन आलंय. यावत वत्सप वत्सकाल्पकवपोर यावत करांग्र्यादिकम यावद यष्टी विषान देनु वल शिग यावद विभूषांबरम. त्यांचे कपडेसुद्धा भगवान झाले. तुकोबारायांनी वर्णन केले. कौतुक पहावया माव ब्रह्म्याने गेले. कौतुक पहावया माव ब्रह्म्याने गेले. तसे कोरोनिया सत्य लोकाशी नेली. वंदे कोरोनिया सत्य लोकाशी नेली. गोपाळ आई वंदे डोळे ठाई राखी. गोपाळ आई वंदे डोळे ठाई राखी. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. 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 जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. ब्रह्मदेव परत येऊन बघतात तर सगळे गायी गोपाळ जसेच्या तसे दिसले. सगळ्यांच्या मध्ये चतुर्भुज असलेल्या भगवंताचं दर्शन झालं. देवाने ही लीला का केली? आणखीन एक त्याच्या पाठीमागचं कारण आहे. जेव्हा भगवान परमात्मा यशोदेचं दूध प्यायचे त्यावेळेस गायींना असं वाटायचं भगवान परमात्मा आमचं कधी दूध पिल. म्हणून आज वासराच्या रूपाने त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान वासरू झाले. इतर गोकुळातल्या स्त्रिया त्यांना असं वाटायचं भगवान आमच्या घरात कधी येईल. पण आज भगवान परमात्मा गोपाळ झाले आणि त्यांच्याही घरी गेले.
त्यांची मनोकामना पूर्ण केली. गोपाळांना काला दिला, पण ब्रह्मदेवाला मिळाला नाही. मग आपल्याला काला पाहिजे असेल तर आपल्याला गोपाळ व्हायचं का ब्रह्मदेव व्हायचं आहे? कोण व्हायचं आहे? गोपाळ व्हायचं बरं का. ब्रह्मदेव झालं नाही तरी चालेल, पण माणसाने काय झालं पाहिजे? पण माणसाला ब्रह्मदेव व्हायची हौस जास्त, गोपाळ व्हायची हौस कमी. आपण सगळ्यांनी गोपाळ शब्दाचा अर्थ आहे भक्त झालं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर काला पाहिजे असेल ना, मग चला चला. कुठं चला? अभंगाचं पहिलं चरण. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाई ऐका, लक्ष द्या. आपल्याला सगळ्यांना गोपाळ व्हायचं आहे. गोपाळांनी कधी काला केला? भगवंतांनी त्यांना सांगितलं सगळ्यांनी गायी वळवून आणा. सगळ्यांनी गायी वळवल्या, एका ठिकाणी बसले आणि मग काला केला. तसं आपल्याला जर गोपाळ व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुद्धा गायी वळायला शिकलं पाहिजे. चला वळू गायी, आपण सुद्धा गायी वळायच्या आहेत. पण ह्या गायी कोणत्या आहेत? तुकाराम महाराजांनी या ठिकाणी ज्या गायी सांगितल्या आहेत त्या गायी वेगळ्या आहेत. इथे सांगितलेल्या गायी वाच्यार्थाने घ्यायच्या नाही, लक्षार्थाने घ्यायच्या. तसं तर गायींची सेवा जी आहे, वाच्यार्थाच्या गायीची सेवाही चांगली आहे आणि लक्षार्थाच्या गायींची सेवा चांगली आहे. वाच्यार्थाच्या गायी म्हणजे 4 पायाची गाय, 33 कोटी देव जिच्या शरीरामध्ये असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशा गायींची सेवा केली. जिच्या गोमूत्रामध्ये गंगेचा वास सांगितला गायीच्या, आणि शेणामध्ये लक्ष्मीचा वास सांगितला. कोणत्या गायीच्या? जर्शी गायीच्या नाही बरं का, गावरान गायीच्या. लक्ष्मीचा वास शेणामध्ये आहे, गोमूत्रामध्ये गंगेचा वास आहे. रोज आपल्या घरात गंगा आहे. हे सुद्धा गाय आहेच. पण या अभंगात ज्या गायी सांगितलेल्या आहेत त्या गायी वेगळ्या आहेत. त्या गायी म्हणजे देवाने प्रत्येकाला आपल्याला 11 गायी दिलेल्या आहेत वळण्याकरता. किती गायी दिल्या? 11. आतासुद्धा तुम्ही किती गायी घेऊन आलेले आहेत? 11 प्रत्येकाकडे. कोणत्या 11 गायी? 5 ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन. ह्या गायी आहेत. यांना गायी का म्हणायचं? गाय जशी हिरवा चारा पाहिला का तिकडं जाते, तशी आपली इंद्रियसुद्धा त्यांचे विषय पाहिले की तिकडं जातात. आपल्याला एका जागेवर बसू देत नाहीत. म्हणून यांना गायी म्हटलेलं आहे. डोळा नावाची गाय आहे. कीर्तनात मागून कोणी आलं आणि पुढे येऊन बसलं, कोण आलं कोण कोण आलं कोण आलं, कीर्तन ऐकता ऐकता तिकडं घेऊन जाते. कान नावाची गाय आहे. आवाज आल्याबरोबर लगेच कीर्तन ऐकता ऐकता तिकडं घेऊन जाते. कशाचा आवाज आला? जीभ नावाची गाय आहे. ऐकत नाही आपलं. काय ऐकते? डॉक्टरनी सांगितलेलं असतं गोड खाऊ नका, तुम्हाला शुगर झालेली आहे, डायबिटिक झालेला आहे. पण दुसऱ्याच्या ताटातला गुलाबजामुन बघितला की म्हणतो मला सुद्धा एक वाढावं. अहो तुम्हाला डॉक्टरनी सांगितलेलं आहे तुम्ही गोड खाल्लं की मराल. म्हणतो असंही मारायचं आणि तसंही मारायचंच. 2 गोळे जास्त खाईल पण मला वाढा म्हणतो. जीभ नावाची गाय ऐकत नाही. नाक नावाची गाय आहे. फोडणीचा वास आल्याबरोबर म्हणते झालाय स्वयंपाक, आता महाराज कधी ओळखतात काय माहिती. ह्या गायी ज्या आहेत त्याच्या सगळ्या गायीमध्ये एक विचित्र गाय आहे, तिचं नाव आहे मन. ती अध्यक्ष आहे सगळ्यांची. मन नावाची गाय अशी विचित्र आहे. ती एका जागेवर बसू देत नाही. इथं कीर्तनात बसलं तरी 10 वेळा घरी जाऊन येते.
फार विचित्र आहे. ज्ञानोबाने वर्णन केलं, हे मन कैसे केवळे पाहू जाता तरी न सापडे, एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. हे ऐसे कैसे घडेल, मरकट समाधी येईल का राहो मनतलिया राहील महावातू. मन शांत बसू देत नाही माणसाला. म्हणून ही मन रावाची गाय, ह्या सगळ्या गायी आहेत, ह्या गायी माणसाला सुख मिळू देत नाही. खरं तर सुख माणसाजवळच आहे. नवे नवे सुख आपल्या स्वरूप आहे. सुख प्राप्त करायचं का सुख जीवाचं स्वरूप आहे का? सुख हे जीवाचं स्वरूपच आहे, प्राप्त करायचं नाही. थोडं सूक्ष्म सांगतो, अवघड शास्त्रीचं गाव आहे म्हणून. सुख स्वरूप असलेल्या जीवाला सुखी होण्याची इच्छा होणं हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. कळलं तर बघा. विठ्ठल मला एक सांगा, माणसाला झोपेत सुख वाटतं का दुःख वाटतं सांगा? अवघड शास्त्रीचं गाव म्हणून विचारतोय. झोपेत सुख वाटतं का दुःख वाटतं? काहीच कोणी बोलत नाही. झोपेत सुख वाटतं का दुःख वाटतं माणसाला? झोप झाल्यावर माणूस म्हणतो ना, मी आता सुखाने झोपलो होतो, चांगलं वाटलं. अहो किती दुःखी मनुष्य असू द्या, किती एखादा आजार झालेला असू द्या, डॉक्टर लोक त्याला कोणती गोळी देतात? झोपेची. आणि झोपेची गोळी दिली तर सुखी होतो. म्हणजे झोपेत सुख आहे ना. म्हणतो कीर्तनात सुद्धा अर्धे झोपलेले असतात. झोपेत सुख आहे. मला सांगा, एखादा मनुष्य आहे, त्याला सांगायचं तुला जे आवडतं ते खायला देतो, आवडतं ते पाहायला देतो, फक्त झोपायचं नाही. किती दिवस राहील? 1 दिवस, 2 दिवस. 2 दिवसानंतर हे सगळं बाजूला करा म्हणतो, मला झोपू द्या म्हणतो, आणि झोपल्यानंतर तो सुखी होतो बरं का. तर मला सांगा, झोपेत जे सुख मिळालं माणसाला ते कुठून आलं? तिथं विषय आहेत का? तिथं इंद्रिय आहेत का? तिथं मनसुद्धा अज्ञानात लीन झालं. मग झोपेत जे सुख मिळालं कुठून मिळालं? कोणाचं सुख मिळालं? झोपेत आपलंच सुख आपल्याला मिळतं, लक्षात ठेवा. म्हणजे सुख आपल्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. आपल्याला झोप देवाने एवढ्या करता दिली, बाबा सुख बाहेर नाही, तुझ्याजवळ आहे. सुख सगळं धरण्यात नाही, सुख सगळं सोडण्यात आहे. झोपेत सगळं सोडत 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 जीव जेव्हा सगळं सोडतो तेव्हा त्याला झोप येते. म्हणजे मला झोपायचं हाही विचार सोडावा लागतो, तेव्हा झोप येते. विठ्ठल म्हणून सुख आपल्याजवळ आहे, पण आपलं सुख आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण या इंद्रियरूपी गायी आहेत, त्या बाहेर सारख्या अंतर्मुख होऊ देत नाही. अंतर्मुख झाला की मनुष्याला सुख आहे, एकाग्र झाला की मनुष्याला सुख आहे. बघा 2 तास म्हणतो काय आनंद आला? भजनात आनंद आला, कीर्तनात आनंद आला. आनंद आला म्हणजे आनंद बाहेरून आला का? आनंद होताच तुझ्याजवळ, तू एकाग्र झाला म्हणून तुला आनंद आला. तू बहिर्मुख असतो त्यामुळे आनंद होत नाही. म्हणून ह्या गायी विचित्र आहेत. संतांनी गाऱ्हाणं केलंय, कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली बोलणे, कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली बोलणे, कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली
गायी ओढाळ आहेत. का माणसाच्या जीवनात दुःख आलं? त्याला ह्या इंद्रियरूपी गायी आवरता येत नाहीत म्हणून दुःख आलंय. सुखाला काहीच कमी नाही माणसाकडे. आमचे सद्गुरू जोग महाराज शेवटच्या कालावधीमध्ये असे एकटेच बसायचे खोलीमध्ये आणि डोलत राहायचे. दिवसभर एकटे डोलत राहायचे. बाहेर आल्यानंतर त्यांचा चेहरा पाहिला का लोक आनंदी व्हायचे. त्यांचा चेहरा पाहिला की लोक काय व्हायचे? काही काही लोकांचा चेहरा पाहिल्यानंतर भीती वाटते. आनंदी व्हायचे सगळे लोक. म्हणायचे महाराज तुम्हाला बोलायला कोण नसतं, दिवसभर एकट्या खोलीत बसतो आणि तुम्ही एवढे आनंदी कसे काय? महाराज हसत हसत म्हणायचे तुला कोणी सांगितलं आनंद बाहेर आहे म्हणून? अरे आनंद आपल्याजवळच आहे, फक्त आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात ठेवायला देतो. हा भेटला तरच आनंद, ती बोलली तरीच आनंद. अहो आपला आनंद आपल्या जवळ असताना आपण पराधीन का होतो? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चला वळू गाई, इंद्रियरूपी गाई आवरा, एकाग्र होऊन बघा आणि मग तुम्हाला आनंदाला कुठं जायची गरज नाही. हाच काल आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ह्या इंद्रियरूपी गायी आवरणं एवढं सोपं नाही बरं का. त्या गायी ज्या आहेत त्या कुठेतरी बांधाव्या लागतात, त्यांना चारा पाणी द्यावा लागतो. आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत. गायी वळवून आणल्या आणि त्यांना बांधलंच नाही, खायलाच टाकलं नाही, पाणीच पाजलं नाही तर काय होईल? गायी परत शेतात जातात, दुसऱ्याच्या शेतात जातात. मग त्या गायी आणल्यानंतर त्यांना पहिल्यांदा बांधलं पाहिजे कुठंतरी. बरं आणल्या आणि बांधल्या, त्यांना खायलाच टाकलं नाही, पाणीच टाकलं नाही तर काय होईल? प्रसन्न महाराज काय होईल? अहो त्या दावं तोडून जातील. बऱ्याच लोकांच्या गायी दावं तोडून गेल्या, ते जेलमध्ये येतात आता सध्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इंद्रिय कोंडायचे नाही, इंद्रियांना त्याच्या दिशा बदलायच्या. डोळा म्हटलं की पाहणार आहे, मग डोळ्याला म्हणायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान म्हटलं की ऐकणार आहेत, कानाला म्हणायचं तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मन म्हटलं की धावणार आहे, त्याला म्हणायचं तू धाव, पण कुठं धाव? मनात तेथे धाव घेई, राही विठोबाच्या पायी. म्हणून चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. एका ठिकाणी बसायचं. एक असलेला परमात्मा आहे तिथे बसायचं आहे आणि जेवायचं आहे म्हणजे परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. ह्याच्यामध्ये सगळी शास्त्र आली बरं का. वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराज असं म्हणायचे, काही बसतात पण जेवत नाहीत, काही जेवतात पण बसत नाहीत, काही बसतही नाही जेवतही नाहीत, आणि काही बसतात सुद्धा जेवतात सुद्धा. सगळे शास्त्रकार आले. विठ्ठल चारवाकासारखे बसतही नाहीत आणि जेवतही नाहीत. योगशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये बसणं आहे पण जेवणं नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा स्वरूप व्हायचं आणि परमात्म्याचं भजन करायचं. म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन ऐशे मीच होनी पांडवा, करती माझी सेवा, याला म्हणायचं. बसायचं सुद्धा आणि जेवायचा आनंद घ्यायचा. ज्ञान गिळोनी गावा गोविंद. अशा प्रकारे आपल्याला गोपाळ झाल्यानंतर काला मिळेल. आणि आपण जर गोपाळ झालो नाही तर काय होईल? दुसरं चरण आहे. बहु केली वन बहु केली वन झाला
गोपाळ झाल्याशिवाय काळा नाही. एक असतो गोपाळ आणि एक असतो गुराखी. गोपाळ कोणाला म्हणायचं? जो पुढे चालतो आणि ज्याच्या मागे गायी चालतात त्याला म्हणायचं गोपाळ. आणि गुराखी कोणाला म्हणायचं? गायी पुढे चालतात आणि गायीच्या मागे जातो तो गुराखी. आपण गोपाळ का गुराखी? आपण कीर्तनात बसल्यावर गोपाळ आणि बाहेर गेल्यानंतर गुराखी. विठ्ठल विठ्ठल. या गायींच्या मागे आतापर्यंत आपण गेलो, काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात, बहु केली वनवन पायपिटी झाली शीन. झाला शीन, पायपिटी झाली आणि सगळा शीन झाला. नुसती वनवन झाली, या वनातून त्या वनात, त्या वनातून वनात, कधी रूपाच्या वनात, कधी शब्दाच्या वनात, कधी स्पर्शाच्या वनात. या इंद्रिय रूपी गायी आपल्याला घेऊन गेल्या. आपल्याला काही पोटभर मिळालं नाही कधी. म्हणून तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल, पोटभर पाहिजे असेल, तर इंद्रियांच्या मागे जाऊ नका, देवाकडे जा. देवाचं चिंतन करा, तुम्हाला काला मिळेल. काही गोपाळ म्हटले की आम्ही खेळ खेळून आनंद मिळू. खेळसुद्धा कसा खेळायचा आपल्याला कळलं पाहिजे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. खेळत असताना खांद्यावर भार नको आणि पोटात भूक नको. खांद्यावर भार म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान नको आणि पोटात भूक म्हणजे कर्माचा फलाची आसक्ती नको. कर्म म्हणजे खेळच आहे, संसार म्हणजे खेळच आहे. ज्याला जमला त्याला जमला. काही लोक मोठा मोठा संसार करतात, व्याप करतात, मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या चालवतात, देश चालवतात, पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्यांना जर विचारलं का एवढं मोठा तुम्ही 100 लोकांचं कुटुंब सांभाळता, एवढा मोठा फॅक्टरीचा व्याप सांभाळता, एवढा मोठा देशाचा कारभार सांभाळता, पण तरीसुद्धा तुम्ही आनंदी कसे? ते म्हणजे आपण काय करतो? करता करीता देव आहे. आणि काही काही लोक 10 बाय 10ची खोली आणि विठोबा रुक्माई दोघंच घरी, रोज भांडणं. समजायचं ह्याला कसं खेळायचं कळलं, ह्याला कसं खेळायचं कळलं. संसार हा खेळ आहे बरं. सगळं करायचं पण मी करतो अशी भावना सोडून विठ्ठल म्हणून देवाच्या खेळांचं वर्णन आहे. होतो तो तो होतो तो भगवान म्हणतात खेळायचं आहे ना, आनंद घ्यायचा आहे ना, तू 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 म्हणत खेळायचं. आपण तू तू म्हणत खेळतो का मी मी म्हणत खेळतो? तू तू म्हणत खेळलं तर कधीच सप्ताह बंद पडणार नाही. मी मी म्हणत खेळलं की दुसऱ्या दिवशी सप्ताह बंद. कोणते कार्य करत असताना तू तू म्हणत खेळायचं, म्हणजे करता करविता परमात्मा आहे किंवा करणारे तुम्ही आहेत असं म्हणून करायचं. म्हणून खेळायचं कसं? खांद्यावरचा भार सोडा, कर्म करा. कर्म सोडायचं नाही बरं का. बऱ्याच वेळेला कर्म दुःख देतं म्हणून लोक कर्मच सोडून देतात. कर्म नाही सोडायचं, कर्म करण्याची पद्धत बदलायची. अहंकार घ्यायचा नाही, फलासक्ती ठेवायची नाही. आणि हे सगळं करताना माणसाने उशीर करू नये. म्हणून तुका म्हणे धावे मगाव हे बरवे, बहु केली वनवन पायपिटी झाला शीन. विठोबा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मला इथून दिसतंय बरेच जण
चरित्र केलं. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगावं लागतं. सगळ्यांच्या करता भगवंतांनी चरित्र केलं. सगळ्यात पहिल्यांदा साधू संतांनी भगवंताच्या बालचरित्राचं वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगणाऱ्या रूपामध्ये आपल्याला भगवंताचं ध्यान लवकर घडू शकतं. त्यातला देव आपण कधी पाहिला नाही, कैलासातला देव आपण पाहिला नाही, पण रांगणारी पोरं आपण रोज पाहतो. प्रत्येकाच्या घरी रांगणारा मुलगा आहे. नाही तुम्हाला देवळात जाता आलं, देवाचं ध्यान करता आलं, नका जाऊ. आपल्या मुलात तुम्ही देवाला बघा, तुमचा व्यवहारच परमार्थ होऊन जाईल. याच्याकरता भगवंतांनी रांगण्याचं चरित्र केलं आणि म्हणून साधू संतांनी रांगण्याचं वर्णन केलं. परब्रह्म निष्काम तो हा गवया घरी कृष्ण नवनीत चोरी वाचवाळे कृष्ण नवनीत चोरी. भगवान रांगू लागले. सगळ्यांच्या करता भगवंतांनी बालचरित्र केलं आणि बालचरित्रानंतर पुढे शुकाचार्याने वर्णन केलं ते चोरीचं चरित्र केलं. काही लोक असं म्हणतात देवाने चोरीच कशी काय केली हो? तर चोरीसुद्धा देवाने आपल्यावर केलेली एक प्रकारची कृपा आहे बरं का. शुकाचार्यांनी चोरीचं चरित्र लिहित असताना असं लिहिलं आहे, कल्पितैस्तैय योगाईही, म्हणजे हा चोरीसुद्धा योग आहे. सगळ्यांचं चित्त चोरण्याकरता देवाने हे चरित्र केलेलं आहे. काही लोक म्हटले देवा तुमचं चिंतन करायला आम्हाला वेळ नाही. आजही तुम्ही जर म्हटलं एखाद्याला अहो आज कालेचं कीर्तन आहे, आज तरी तुम्ही या, ते म्हणतात आम्हाला मरायला वेळ नाही. तुम्ही कुठून काढलं कालेचं कीर्तन? म्हणजे कलियुगातली काही लोक, द्वापरयुगातली काही लोक म्हटले देवा आम्हाला तुमचं चिंतन करायला वेळ नाही किंवा तुमचं चिंतन आम्हाला घडत नाही. मन फार विचित्र आहे. कीर्तनात बसलं तरी लागत नाही. तुम्हीच असं काहीतरी करा की आमचं मन त्या ठिकाणी तुमच्याकडे लागेल. देवाने सांगितलं ठीक आहे, मी एक युक्ती करतो. समजा तुमच्या घरी रात्री चोरी झाली आणि रात्री 12 वाजता आपल्याला कळलं आपलं घर फोडलेलं आहे. बरंच सामान त्या ठिकाणी सोनं नाणं पैसे चोरांनी नेलेले आहेत आणि जाताला आपल्याला चोरसुद्धा दिसला. तर आपण काय करू? रात्रभर झोपू का जागं राहू? जागं राहू. आणि जागं राहून आपण हातात माळ घेऊन जप करत बसू का त्या चोराचं चिंतन करू? चोराचं चिंतन करू. मग देवाने विचार केला मीच तुमच्या घरी येतो, रात्रीचं चोरी करतो, तुम्हाला उठून जातो. जाताना तुम्ही मला पहा, रात्रभर माझं चिंतन करा, तुमचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. चोरी ही सुद्धा देवाची एक प्रकारची कृपा आहे. कारण कलियुगातली माणसं आहेत, प्रेमाने देवाचं ध्यान करू शकत नाही. चांगलं ध्यान करायचं म्हटलं की जमत नाही बरं का लोकांना. सकाळी सकाळी लोक उठतात, ज्ञानेश्वरी वाचायला घेतात, बरोबर? हां, नाही. काय काय माणसं अशी आहेत, काय वाचतात माहिती आहे का? पेपर. आणि पेपरमधल्या कोणत्या बातम्या, कुठं चोरी झाली, कुठं बलात्कार झाला, अशा बातम्या रस घेऊन ऐकतात, रस घेऊन वाचतात. आणि देवाचं म्हटलं की झोप येते. देवाने विचार केला हे असं लौकिक चोराचं ऐकून वाचून तुमचं कल्याण होणार आहे का? म्हणून मीच चोरीचं चरित्र करतो, माझं चरित्र लिहायला लावतो. तुम्हाला चोरी आवडते का? माझं ऐका, माझं वाचा, तुमचं कल्याण. विठ्ठल काय सांगत होतो मी? कीर्तन सांगत होतं. कीर्तन. चोरी देवाने का केली? देवाने खोड्या का केल्या? ऐकताय ना तुम्ही? का बंद करू? खोड्या का केल्या? कारण भांडणाने सुद्धा माणसाचं मन तन्मय होतं. तुम्ही समजा कीर्तनाला यायला निघाले आणि येता येता कीर्तनाला एखादी कोणी व्यक्ती आली आणि तुमच्याशी भांडली, विनाकारण तुम्हाला शिव्या दिल्या, विनाकारण तुम्हाला भांडली. बसा बाबा, इकडं बसा. मला सांगा, तुम्ही कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुमचं लक्ष कीर्तनात लागेल का? लागत नाही. लक्षात ठेवा, त्या भांडणाऱ्या माणसाकडे लागतं. काही काम नसताना मला भांडला, मला शिव्या दिल्या. भांडणारी माणसाचं मन तन्मय होतं, प्रेमाने होत नाही.
मग देवाने विचार केला, ही कलियुगातली माणसं आहेत, प्रेमाने आपलं भजन करू शकणार नाही. अहो कोण आलं तरी यांचं लक्ष कीर्तनात लागत नाही. कलियुगातली माणसं आहेत. मग रोज एकाच्या घरी जायचं आणि भांडून यायचं. त्या भांडल्यामुळे सगळ्यांचं लक्ष देवाकडे लागायचं, सगळ्यांचं लक्ष भगवंताकडे लागायचं. कोणाचं शिंकच तोडायचं, कोणाचं मडकच फोडायचं, कोणाची वासरं सोडून द्यायची. सगळ्यांना भगवंताचं चिंतन घडलं आणि त्यामुळे सगळ्यांचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्या गवळणी ज्या होत्या, गोपिका होत्या, खोड्या सांगण्याकरता त्या यशोदेच्या अंगणामध्ये यायच्या. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, आता याशी बांधीन आवरी आवरी तुला. याच्याकरता चोरी केली. याच्यानंतर सुंदर अशी वेणुवादन लीला केली, खेळ खेळले आणि शेवटी भगवान परमात्म्यांनी कालेची लीला केली. सगळ्यांना एकत्र बसवलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आपलं अंतकरण म्हणजे आपली शिदोरी, देवाचं चिंतन ही देवाची शिदोरी. ऐकता ऐकता आपलं मन देवाच्या आकाराचं होणं हाच काला. हा काल्याचा प्रसाद आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन जायचा आहे. सगळ्या गोपाळांना भगवंतांनी काला दिला आणि सगळ्या गोपाळांनी भगवंताचा जय जयकार केला. आपणही करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भगवान की ईश्वर काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायाच्या शेपटासारखं आहे बरं का. त्यात मी भागवतकार आहे. मी चोरीची लीला भागवत करत असताना 3 तास सांगतो. नुसतं वेणुगीत सांगतो 3 तास. कोणाला जर ऐकायचं असेल, आळंदीमध्ये मी भागवत केलं होतं, 3 तास वेणुगीत सांगितलं होतं. माझ्या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर संपूर्ण भागवत आहे. ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदी तुम्ही टाका, किंवा ज्ञानदेव नावाचं चॅनल आहे. भागवत आहे, रामायण आहे, सगळी ज्ञानेश्वरी आहे. आता मी आवर्त का घेतलं, आता खरं तर आमचे राम महाराज आहेत, समाधान महाराज आत्ताच आलेले आहेत. आता गवळणी जर म्हणायला लागलं तर त्यांच्या आवाजात इतक्या सुंदर सुंदर गवळणी तुम्हाला ऐकायला मिळतील. सांप्रदायिक चाली सगळ्या. आमच्या गुरुवारी होऊन गेले बोधे बाबा, त्यांना जर म्हटलं तुम्ही वेणूच्या गवळणी म्हणा, तर नुसत्या वेणूच्या गवळणी वर्षभर म्हणायची. माझ्याकडे बाबांच्या कमीत कमी 300 गवळणी बसवल्या जुन्या, त्याच्यात जवळजवळ 100-200 वेणूच्या गवळणी आहेत. आता झालं काय सांगतो तुम्हाला. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारे आळंदीच्या मंदिरामध्ये रोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं 4 ते 5, आणि ते पूर्ण जगात लाईव्ह दाखवलं जातं. माझ्याकडे ते गेले 8 वर्ष ती सेवा आहे. कोणी ऐकत असेल आपल्यापैकी, आजसुद्धा मला प्रवचनाला जायचं आहे, म्हणून 4 वाजता तिथं पोचायचं आहे, म्हणून मी लवकर ओळखलं. आता कालसुद्धा प्रवचन बुडलं राम महाराज. काल शिवूरला रंगनाथ स्वामी महाराजांची पुण्यतिथी, यांनी खूप आग्रह केला, मला काल शिवूरला यावं लागलं.
त्यामुळं आज मी थोडीशी रजा घेतो आहे. या ठिकाणी मला क्षमा करा. कधी आपण परत योग आला तर राहिलेल्या लीलांचं चिंतन करू. याच ठिकाणी आपण थांबू. विठ्ठल कृष्णमणी अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादख म्हणे भूमंडळी प्रावी बळी वीरगाडी विठ्ठल जय जय परंपरेतील आहेत. आत्ता ज्यांची कीर्तन सेवा झाली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही फडाच्या परंपरा आहेत, गडाच्या परंपरा आहेत, दिंड्यांच्या परंपरा आहेत, संस्थानांच्या परंपरा आहेत, या सर्व परंपरांच्या मध्ये एक दैदिप्यमान अशी परंपरा आहे, ती म्हणजे सद्गुरू श्री जोग महाराजांची. पारमार्थिकदृष्ट्या उपेक्षित असणारा परिसर, उपेक्षित असणारा भाग सद्गुरू जोग महाराज परंपरेने उज्ज्वल केला. महाराष्ट्रामध्ये फडकरांच्या दिव्य परंपरा आहेत, पण शेवटी त्या काही भागापुरत्या मर्यादित अशा प्रकारच्या आहेत. गडाच्या परंपरा आहेत, त्या काही भागापुरत्या बंदिस्त आहेत. मात्र जोग महाराज परंपरेने एक एक असं रत्न दिलं की त्यांनी पारमार्थिकदृष्ट्या उपेक्षित ज्या परिसरामध्ये कोणी जाणार नाही, पोचलेलं नव्हतं, त्या परिसरामध्ये जाऊन आपल्या पारमार्थिक कार्याच्या माध्यमातून मग कोणी दिंडी करेल, कोणी सप्ताह करेल, कोणी तीर्थयात्रा करेल, अशा विविध माध्यमातून जोग महाराजांच्या परंपरेने समाजावर फार मोठे उपकार केले. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेवांच्या कार्याचा विस्तार तर आहेच आहे. नामदेवांच्या नंतर तेवढ्याच भव्यतेने विस्तार सद्गुरू श्री जोग महाराज आणि जोग महाराजांच्या परंपरेने केलेला आहे. एका परंपरेने केवढे दिव्य दिव्य असे रत्न दिले. जवळजवळ आता आमच्यापर्यंत म्हटलं तर 6वी-7वी पिढी, 6वी-7वी पिढी, 100 वर्षाचा कालावधी झाला आहे. आणि एका चढ एक असे वरचढ असे महात्मे, अंतर्निष्ठ महात्मे या संस्थेने दिले. कितीक नाव सांगावेत. आणि सद्गुरू जोग महाराज स्वभाव थोडासा कडक होता, म्हणे कठोर होता. जोग महाराजांच्याकडे जर एखादा विषय मांडायचा असेल, महाराजांची काही एखाद्या विषयाला मान्यता घ्यायची असेल, तर अगोदर बंकट स्वामी महाराजांच्याकडे जावं लागायचं. आणि मग बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजांचं मन जिंकलेलं होतं का शिष्याचेने झालेपणी होईजे. आणि मग बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजांना ते पटवायचं. वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती अशीच आहे. अगोदर सर्व गुरुबंधूंच्या मनामध्ये आलं, मारुतीबाबा गुरु त्यांच्या मनामध्ये आलं, मग मामासाहेब, आणि मग सर्वांनी बंकट स्वामी महाराजांना पटवलं. बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजांना पटवलं. नाही तर जोग महाराजांना संस्था काढा अशा पद्धतीचं पटवणं, त्यांच्याकडून ती संस्था निर्माण करून घेणं एवढं सोपं नव्हतं. असे जोग महाराजांचे पट्ट शिष्य जे 4 प्रमुख, तसे तर अनेक शिष्य आहेत, पण प्रमुख 4 शिष्य, त्याच्यापैकी पहिलं नाव ज्यांचं येतं बंकट स्वामी महाराज, की ज्यांनी ही वारकरी भजनाची परंपरा, दिव्य परंपरा, मी सांगितलं उपेक्षित भागामध्ये, त्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये जायचं. 200 असे विद्यार्थी असायचे, म्हणते तरुण बांधव असे विद्यार्थी 200 वराड, खानदेश, मराठवाडा प्रांतामध्ये बंकट स्वामी महाराजांनी एक महिन्याचे उत्सव आखावेत. एक महिन्याचे उत्सव
आणि ती त्या ठिकाणी उत्सव करायचे. ज्ञानेश्वरी सांगायची, ज्यांच्या काकडा भजनाकरता भजन सुरू व्हायच्या अगोदर 2-2 तास लोक गर्दी करून बसलेले असायचे. आता काय असेल, पण आपण नुसतं एवढं ऐकतोय की व्यंकटस्वामी महाराजांचा मठ आहे 3 मजल्याचा, 3 मजले त्या ठिकाणी 2 वाजताच फुल्ल व्हायचे काकडा ऐकण्याकरता. आज ज्या काकड्याच्या चाली आहेत, वासुदेवाच्या चाली कोणत्या, आंधळ्या पांगाच्या अभंगाच्या चाली कोणत्या, जोगीला कोणती चाल, आत्ताच्या या ठिकाणी सांगितलं वैकुंठाशी बोधे बाबा. जसा चालीचा खजिना तसं स्वामी महाराजांच्या स्वतंत्र तयार केलेल्या चाली ज्या आज आपण काकडा भजनामध्ये म्हणतो, असे स्वामी महाराज ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार जोग महाराजांच्या आज्ञेने स्वामी महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला. पूर्वी ज्ञानेश्वरी आई, तिला उघडं कसं करायचं म्हणून वस्त्रामध्ये बंदिस्त करून ठेवायची, बस नुसती पूजा करायची. पण जोग महाराजांनी तिला त्या ठिकाणी उघडं केलं, म्हणजे समाजाला अभ्यासाकरता प्रवृत्त केलं, वाचनाकरता प्रवृत्त केलं, एक तरी उभी अनुभवाई याच्याकरता प्रवृत्त केलं. असे व्यंकटस्वामी महाराजांचे शिष्य आत्ताच ज्यांचं नामाभिधान त्या ठिकाणी झालं, अवघड शास्त्री महाराज, मामासाहेबांनी त्यांना म्हणावं, अवघड विषय सोपा करून सांगणं किंवा कूट अभंगाचं चिंतन करणं, अवघड अभंगाचं चिंतन करणं, अशा पद्धतीने त्यांची ख्याती होती. आणि विशेष म्हणजे गोटीराम बाबा त्यांचं नाव ना, आपण त्या नावाने ओळखतो. आज या ठिकाणी आम्हाला येऊन सुस्नात होण्याचा योग आला. काय सागर महाराजांच्या मनामध्ये आलं, त्याने सांगितलं की आपण एक दिवस येऊन जावं. परवा दिवशीच यायचं होतं, पण आज येण्याचा योग आला आणि आज कृतज्ञ भावाने या ठिकाणी मी आपल्याशी बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की आळंदीमध्ये आम्ही असताना 88-89चं काहीतरी साल असेल, आपल्यापैकी कोणाला असेल तर पहा, गोटीराम बाबांनी मोठा यज्ञ केला होता फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये, बरोबर आहे ना, फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये 88-89चं त्या ठिकाणी काल असेल. सर्व गुरुवारांचे कीर्तन होते. काल्याचं कीर्तन सद्गुरू विठ्ठल बाबा घुले यांचं झालेलं होतं. मला तेवढं आठवतं आहे. मोठा यज्ञ केलेला होता. राऊत बाबा होते प्रत्यक्ष. जोग महाराजांच्या सप्ताहाच्या कालावधीमध्येच राऊत बाबांचं पहिलंच कीर्तन झालं होतं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ह्या सर्व आठवणी याच्याकरता सांगतो आहे की बाबांनी आळंदीमध्ये 88-89 या दरम्यान मोठा यज्ञ केलेला होता. खूप मोठा यज्ञ, मोठं मांडवी भोजन केलेलं होतं. त्यावेळेला आळंदीकरांना, विद्यार्थी बांधवांना मांडे काय फार माहिती नव्हती, फार प्रचलित नव्हते. 7 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञ, आध्यात्मिक दृष्टीने त्या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान अशी त्यांची ख्याती होती. जसं व्यंकटस्वामी महाराजांनी हरिभजने हे धवळिले जग, त्यांचे शिष्य म्हणून त्यांनीसुद्धा हरिभजने हे धवळिले जग, पण त्या ठिकाणी स्वतःच्या आचरणाचा ठसा उमटून स्वतंत्र व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांनी समाजावर प्रतिबिंबित करून महाराजांनी आपलं जीवन स्वामी महाराजांच्या प्रमाणे समाजाला समर्पित केलेलं, व्यतीत केलेलं. आणि आज आपण त्याची आठवण ठेवत काय ते पांडुरंगबाबा घुले सांगत असतात, पुण्यतिथी कोणाची, ज्यांनी जीवनामध्ये काही पुण्य केलं आणि इतरांना पुण्य मार्गाला लावलं त्यांची पुण्यतिथी. जे आयुष्यभर स्वतः पाप करतात आणि अनेकांना पाप करण्याकरता प्रवृत्त करतात, पाहिजे तर त्यांची पुण्यतिथी नाही, मग पाहिजे तर त्यांची पापतिथी म्हणा बाबा. पुण्यतिथी कोणाची, ज्यांनी आयुष्यभर काही पुण्य कमवलं आहे, पुण्य केलं. महाराज पुण्य कमवलं म्हणायचं काय हो, आपल्यापुरतं आपण बोलायचं म्हणून ते म्हणायचं आहे, नाही तर त्यांना पुण्य मिळवायची तरी गरजच काय आहे का नाही. देखे मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो काम सर्वथा जायचे आत्म तोशी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. अशी स्थितप्रज्ञ अवस्था ज्या महापुरुषाची होती, त्यांचं दर्शन झालं. त्यांच्या यज्ञामध्ये जसं शुकाचार्याने पांडवांच्या यज्ञामधलं एक शीत खाल्लं होतं, भागवत सांगावं लागलं. त्यांच्या यज्ञामधलं ते काय खाल्लं असेल ते आज या निमित्ताने 2 शब्द बोलून आज या ठिकाणी त्यांचा गौरव काय करावा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचं चरित्र, त्यांचे काही आठवणी, त्यांच्या स्मृती या निमित्ताने समोर आल्या.
आणि सागर महाराजांनी जीवनामध्ये आज फार मोठी शिदोरी, काय कीर्तनकार म्हणून जाणं वेगळं आणि त्या ठिकाणी सामान्य भक्त म्हणून जाणं वेगळं. इथं आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं फेटा बांधा, काय हरकत नाही, आपल्या संप्रदायाचा पोशाख आहे. अशा पद्धतीने हा एक गौरव आम्ही आमच्या जीवनातला समजतो. आज या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य शिंदे माऊली की जे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान शिक्षक आहेत. वारकरी शिक्षण संस्थेची परंपराच अशी आहे की ब्रह्मचारी राहून ज्ञानदानाचं कार्य म्हणजे संपूर्ण जीवन संस्थेकरता समर्पित, अशा समर्पित जीवनाचे जोग महाराजांच्या नंतर बंकटस्वामी महाराज, मारुतीबाबा गुरु, लक्ष्मणबाबा इगतपुरीकर, मामासाहेब, तत्पश्चात शांताराम गुरुजी, कदम माऊली बाबा, असे थोर सत्पुरुष. तत्पश्चात गुरुवर्य मोठे बाबा, घुले बाबा, नथुसिंग बाबा, त्याचप्रमाणे वैद्य बाबा, ही सर्व मंडळी विद्यमान गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुऱ्हेकर आशीर्वाद देण्याकरता आहेत. आणि या पिढीच्या पश्चात आता विद्यमान शिक्षक मंडळी याच वृत्तीचे आहेत, याच साधना ते त्या ठिकाणी रत आहेत. अशापैकी शिंदे माऊलींची या ठिकाणी सुंदर अशी सुश्राव्य काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली. आणि याकरता आमचे गुरुबंधू अमोल महाराज आणि सर्वच गुरुबंधू, खरं तर माझे पाठाचे आम्ही गुरुबंधू सहपाठी ज्यांना म्हणतो, आमचे मलिक महाराज एकाच पाठामध्ये पाहिल्यानंतर केवढा आनंद आणि प्रेम आहे. त्याचप्रमाणे सर्व गुरुबंधू मंडळी त्यांचं दर्शन झालं. या ठिकाणी आपण सर्व माता भगिनी आणि या परंपरेवर प्रेम करणारे आपण सर्व संप्रदायनिष्ठ मंडळी आहात. सर्वांना प्रणाम करतो, बाबांच्या चरणी प्रणाम करतो, जोग महाराजांच्या परंपरेच्या दिव्य परंपरेच्या चरणी प्रणाम करतो. आणि असा त्यांच्या कृपेने पारमार्थिक आनंद आपल्या सर्वांना लाभावा, प्राप्त होत राहावा अशी सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होऊन आनंद लुटण्याचं भाग्य मिळालं. रामकृष्ण हरी. थांबतो.